नमस्कार बदलापूरकर. बदलापूर न्यूजच्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. उद्या आहे श्री संत सेवालाल यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त एक भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हेच ते ठिकाण आहे जिथे आपला कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. बंजारा समाजाचा दरवर्षीचा हा खूप मोठा भव्य दिव्य जो असा सांस्कृतिक कार्यक्रम जो असतो तो इथे दरवर्षी केला जातो. आणि आता आपण थेट आयोजकांशी संवाद साधणार आहोत की काय असणार आहे ह्या कार्यक्रमाचं स्वरूप. काय सांगाल की कसं असणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप? सर्वप्रथम सर्वांना जय सेवालाल, जय श्रीराम. उद्या जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या 287व्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया बंजारा सेवा संघ व सकल बंजारा समाज आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि पायी दिंडी रॅली आहे. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकर पवार साहेब आणि MP खासदार आमचे मार्गदर्शक प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर उमेश जाधव साहेब ह्यांच्या आदेशानुसार बदलापुरात आपण भव्य अशी कार्यक्रम आणि रॅली आयोजन करतोय. आपण दरवर्षी करतच असतो, यावेळेस जरा नवीन आहे. या कार्यक्रमात आपण महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. पायी आपली दिंडी रॅली होते. त्या रॅलीमध्ये बंजारा समाजात म्हणजे दिंडीची खूप महत्व आहे. आपण गांधीनगर मराठी गांधीनगर बसस्टॉप पासून पायी रॅली काढतोय, ज्यात बदलापूरचे प्रमुख नायक, कारभारी, हसाबी नसाबी, लहान मुलं, वयस्कर, लेडीज सगळे लोक येणार आहेत. आमचा पहिनावा घालून, आमचा ड्रेस, आमचा कल्चर दाखवून ते तिथून निघणार आहेत. भयंकर अशी मोठी रॅली होणार आहेत. त्यात बरेचसे प्रमुख पाहुणे त्याच्यामध्ये येणार आहेत. राजकीय प्रमुख पाहुणे आहेत, आमच्या जे सामाजिक प्रमुख पाहुणे, ते सगळी लोक येतील. रॅली जी आहे ती मराठी गांधी चौकापासून, गांधी बस स्टॉप पासून मराठी शाळेपर्यंत येणार आहे. रूट ब्रिज मार्गे येणार आहे. सरळ आहे. आणि मराठी शाळेवरती आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण लकी ड्रॉ आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण डान्स कॉम्पिटिशन पण आहे. बरेचसे आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम केलेला आहे. तर मी हात जोडून लोकांना विनंती करतो की बंजारा कल्चर बघायला या. बंजारा समाजातले लोक फार हळवे आहेत एकदम, म्हणजे तुम्ही या, तुम्हाला मजा येईल. मी तमाम बदलापूरकरांना आवाहन करतोय ह्या कार्यक्रमाला एक या आणि या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवावी. उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त काय खास असं आकर्षण असणार आहे बदलापूरकरांचं? खास आकर्षण म्हणजे आपण बरेचसे प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत. त्यात आमचे रील स्टार आहेत किंवा बंजारा समाजात ज्यांनी भरपूर काही योगदान दिलेलं आहे, ज्यांच्यामुळे बरेचसे असे ऍक्टर आणि हे येणार आहेत या कार्यक्रमात. आणि मेन म्हणजे प्रमुख पाहुणे, तुम्हाला बोलायचं राहिलंय, मेन म्हणजे प्रमुख पाहुणे उद्याच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक तांड्यातले नायक आणि नायकीन असणार आहेत. आमच्या तांड्यातले म्हणजे आमच्या समाजात, बंजारा समाजात नायक आणि नायकीन लोकांना खूप महत्व आहे. तीच लोक आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख असतील. ते येतील. कार्यक्रम खूप मस्त आहे, धमाल आहे. तुम्हालाही आवडेल, तुम्ही या. धन्यवाद. कालच आपण एक प्रकार आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवला. अनेक अडचणींवर मात करून उद्या जो आहे हा कार्यक्रम होणार आहे. काय आहे भावना? एकदम उत्सुकता आहे, म्हणजे भावना चांगलीच आहे. असा म्हणजे आमचं एकच उद्देश आहे की समाज एकत्र यावा. आमचा समाज हा खूप कष्टकरी समाज आहे आणि गरीब समाज आहे आमचा. कधी कोणाच्या असा याच्यामध्ये जात नाही. आपल्या कामाचे काम कष्ट करून कमवून खाणारा समाज आहे. तर आमचा एकच उद्देश आहे की समाज एकत्र यावा, पोरे एकत्र यावं आणि एका असं म्हणतात ना की एका जुटीने ताकद जी असते ती फक्त आम्हाला समाज म्हणून दाखवायची. बाकी जय शिवाला. रॅलीमध्ये आपण बघू शकतो की भव्य दिव्य रॅली जी आहे ती निघणार आहे. त्या रॅलीच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही बंदोबस्त केलेला आहे की नाही? हो, नक्कीच. आम्हाला प्रशासनकडनं आपले जे नितीन पाटील सर आहेत त्यांच्याकडनं आश्वासन आहे. त्यांनी म्हटलंय की आपण जे चौकीतनं साहेब लोकांना रॅलीसाठी त्यांना बंदोबस्तासाठी पाठवणार आहे. काय सांगाल कार्यक्रमाविषयी? प्रथमतः आपले लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून न्यूज रिपोर्टर आणि आपल्या लोकशाहीचा जो जागृत ठेवणारा जो आहे ते आपणच आहात ताई. तर आपण आमच्या समाजाच्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी आणि या कार्यक्रमाची शोभा आपल्या बदलावर मध्ये नाही तर संपूर्ण बाहेरपर्यंत कशी पोहोचली पाहिजे आणि समाजाचा जो नेतृत्व करणारे लोक आहेत, समाजाचे कार्यक्रम बाहेर पोहोचण्यासाठी आपलं खूप महत्व आहे. तर तुम्हाला एक आभार मानू शकतो. आभार मानायचे कारण की काल जो प्रकरण घडलेला होता, या प्रकरणासाठी आपण जो उत्सुकतेने एका फोनवर आपण जसं आम्हाला क्विक रिस्पॉन्स दिला, कारण की प्रशासन नंतर येतं, पोलीस नंतर येतात, न्यूज राजकीय लोक नंतर येतात, पण प्रामुख्याने आपण लवकर आल्यानंतर हा प्रश्नाचा जो तिढा होता
तो अर्ध्या ते एका तासात आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी आपला खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि अजून सांगाल तर जयंतीसाठी असं प्रमुख आहे की उद्या जी रॅली आहे त्याच्यामध्ये जसे आमचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणाले की उद्याचा जो आकर्षण तुम्ही म्हणाले, आकर्षण याच्यामध्ये असं आहे बघा, डान्स तर सगळे ठेवतात सगळ्या कार्यक्रमामध्ये, लकी ड्रॉ ठेवतील, रॅलीही काढतील, पण प्रामुख्याने तुम्हाला असं बघायला भेटेल या बदलापूर मध्ये ना 8 ते 9 तांडे आहेत. हे असे भयंकर असे लोक आहेत की त्यांना माहित नाही कुठल्या तांड्याचा नायक कोण आहे, कुठल्या तांड्याचा नायक कोण आहे. आमचे अध्यक्ष म्हणाले आमचा हा कष्ट, आमची मेहनत काय झालेली माहितीये का, 8 ते 9 तांड्याचे लोक उद्या तुम्हाला एकाच व्यासपीठावर बसलेले असतील. त्यांचे मतभेद, राजकीय पक्षामध्ये जे पण कुठल्या पक्षात काम करणार असतील त्यांचे ते पक्षपात सोडून, त्यांची भांडणं तांड्यामध्ये असतील, कोणाबरोबर वैर असेल ते सोडून उद्या ते एकत्र येऊन आपल्या एकतेचं जे ताकद असते उद्या या जागेवर दाखवणार आहे. आणि हेच दाखवण्यासाठी उद्या आपण हे कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आपण या बदलापूरकरांना आम्ही आव्हान करतो, फक्त बंजारा समाज नाही, जे आपले बदलापूरमध्ये विविध समाजाचे लोक राहतात त्यांनाही आम्ही आव्हान करतो, तुम्ही ही बंजारा समाजाची संस्कृती पाहण्यासाठी जरूर या. आणि या कार्यक्रमाची शोभा तुम्ही आल्यानंतर अजून मोठ्या पद्धतीने वाढणार आहे. तर आव्हान करतो, तुम्ही या. धन्यवाद. जय सेवालाल. काय सांगाल, काय आव्हान कराल? जय सेवालाल. गोरमाटी आहे आपण गोर बंजारा समाजन शेन मार विनंती छकी शे सवार आपण शे जमा येणूच आहे आता मराठी सालीपर जोरेती म्हणून आपण ताकद दकाळेर तसे गोर समाजा ताकद कत्रीचा आपण याळी बाबू भेन हो शे आणूच आहे. 3 बार विनंतीचा. जय सेवालाल. जय सेवालाल. मराठी स्कूल पर कार्यक्रमचं गोरमाटी सेवेन एकजुटीती काम करूनच आहे. काकी दादी आडी शे तांडेर शे भेन भाई येत आणि शे कार्यक्रम पुरो करा. आपण एकत्र जयंती करा. आव शे अंबी आरेचा तंबी आव शे एकदम. जय सेवालाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तरीच आपण बघू शकता की आयोजकांमध्ये खूप उत्साह आहे उद्याच्या कार्यक्रमाला घेऊन. तरीच उद्याच्या कार्यक्रमाचे जे काही अपडेट्स असतील ते बदलापूर न्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळतील. तुर्तास इतक्याच व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमराणी यासोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.